आणि आज उदय भाऊंच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला एक मोहरा मिळाला। मी सर्वप्रथम आपण या सिन्नर तालुक्याला आपला जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो। केंद्रामध्ये राज्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमितजी शाह साहेब, त्याचबरोबर राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब विकासाची कामं असतील, केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, त्या वैद्यकीय असतील, त्याचबरोबर व्यावसायिक असतील, शैक्षणिक असतील, तरुणांच्या रोजगाराच्या योजना असतील, त्या अतिशय प्रभावीपणे राज्यामध्ये राबवत आहे। आणि खरं तर सांगायला हरकत नाही, या सर्व नेत्यांच्या कामाचा एक लेखाजोखा बघून माझ्यासारखा कार्यकर्ता प्रभावित झाला आणि मी मुळात स्वगृही आलो असं मी का म्हणतोय, कारण 2014 ते 2019 हे 5 वर्ष मी भारतीय जनता पार्टीत होतो। काही कारणास्तव थोडंसं बाजूला गेलो, पण भाऊ आता मी परत मोठ्या भाऊ बरोबरच आलोय, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। त्यांचा कामाचा आढावा मी घेतला आणि माननीय जिल्हाध्यक्ष यांना बरोबर घेऊन मुंबईला मी आदरणीय गिरीश भाऊ आणि आदरणीय रविदादा चव्हाण साहेबांना भेटलो। त्यांच्याकडून पक्षाची ध्येयधोरणं जाणून घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं की पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणेच येणाऱ्या काळामध्ये, आपण मला प्रवेश दिल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पक्षाचं कामकाज मी प्रामाणिकपणे करेल आणि हा पक्ष आज सिन्नर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने काम करतोय, जी काय आजची परिस्थिती आहे ती उद्या वेगळी दिसेल एवढं आश्वासन मी त्यांना दिलं। त्यानंतर मी घरी आलो आणि एक दिवस फक्त मला मिळाला, मी विचार केला आणि भाऊंच्या आणि दादांच्या शब्दावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भाऊ, मी गेली 1992 ते आज तागायत म्हणजे जवळजवळ 33 वर्ष सिन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करतोय। राजकारण असेल, समाजकारण असेल, पण राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केलं, कारण गेली 27 वर्ष मी माझे मोठे बंधू राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय कोकाटे साहेब यांच्याबरोबर काम करत होतो। 19ची विधानसभा झाली, काही तात्विक मतभेद झाले आणि त्यानंतर मी आदरणीय राजाभाऊ आणि उदय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली उभाटा गटामध्ये काम केलं। काम करत असताना मला असं काही 27 वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना मला असं काही कुठं निवडणूक लढवायची नव्हती। मी माझ्या आयुष्यात कधी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषणही केलं नाही आणि मी भाषण करायला कधी शिकलो नाही, कारण मी त्यावेळेस फक्त एक प्रामाणिक कार्यकर्ता, एक लहान भावाचं कर्तव्य म्हणून काम करत होतो। त्यावेळेस माझी जागा ही पाठीमागे ही जी लोक उभी आहे तिथे होती। स्टेज कसं असतं आणि स्टेजवरून काय बोलायचं हे मला कुठेही माहीत नव्हतं, परंतु आज तुमच्या रूपाने भाऊ मला एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करायची संधी मिळाली। मी आपल्या आणि रविदादांचे खूप खूप आभार मानतो। काम कसं करायचं, काय करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, माणसामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे काम करताना मी स्वतःला झोकून देतो। यव्वाना जिथं गरज पडेल त्या ठिकाणी थोडीफार आदळआपट करायची वेळ आली तरी करतो, फक्त तुम्ही आता आमच्याकडे लक्ष राहू द्या। येणाऱ्या काळामध्ये असं काही होऊ शकतं असा आम्हाला संकेत वाटतो आणि ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्या आम्ही उदय भाऊ आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी अतिशय जोमाने लढवणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवू। आपल्याला दिसेल या तालुक्यामध्ये जिकडे बघावं तिकडे तुम्हाला फक्त कमळ आणि कमळच दिसेल आणि साईची साई जिल्हा परिषद गट, त्याचबरोबर नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू हा शब्द आम्ही आपल्याला आज या निमित्ताने देतो। त्याचबरोबर मी स्वतः 33 वर्ष काम करत असताना कुठंच उभं राहिलो नाही भाऊ, आणि मी कधी स्वतःसाठी एक मतही मागितलं नाही। 33 वर्षात मी जी लोक त्यांच्याबरोबर काम करत असताना मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, जिल्हा बँक असेल, नगरपालिका असेल आणि विविध संस्थांच्या निवडणुका असेल, मी फक्त आणि फक्त मतं मागितली, ती दुसऱ्यांसाठी मागितली। आज 33 वर्षानंतर माझ्या सोमटाने हा जिल्हा परिषद गट आहे आणि त्या गटामधून माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे भाऊ। मी आपल्याला विनंती करतो, मला आपण निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध करून द्या। त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि ह्या गटामध्ये आजपर्यंत कधी
दुसरा सदस्य निवडून आला नाही, माझ्या रूपाने मी तुम्हाला खात्री देतो की सोमठाणा गटाचा जिल्हा परिषद सदस्य हा भारतीय जनता पार्टीचा असेल. भाऊ बोललो खूप, माफी मागतो. कारण काय, मला सदैव मोठ्या भावाबरोबरच काम करण्याची संधी मिळते. तुमच्या बरोबर केलं, राजाभाऊ बरोबर केलं, उदय भाऊ बरोबर केलं. माझ्या नशिबाने मला भाऊच भेटता, मला साहेब भेटत नाही. आणि भाऊ मी तुम्हाला 2014 पासून ओळखतो. मी जामनेरला आलो, सर्व परिचित म्हणून, तुम्ही भाऊ म्हणूनच सर्व परिचित आहात आणि यापुढे तुम्ही भाऊ म्हणूनच राहा. साहेब होऊ नका. साहेब झाला की माझा वेगळा अनुभव आहे आणि मग गडबड होते. तुम्ही असेच भाऊ म्हणून राहा आणि असेच भाऊ म्हणून आमच्या पाठीवर हात ठेवा. या येणाऱ्या काळामध्ये मी आणि उदय भाऊ आणि आमचे सर्व भाजपाचे सिन्नर तालुक्याचे कार्यकर्ते एक नवा इतिहास रचू, एवढंच आपल्याला आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या निमित्तानं इथे खूप आनंद होतो. रवी भाऊ, आपण कोकणातल्या चाकरमान्यांच्या प्रतिनिधी म्हणून आज आमचे अध्यक्ष आहात, माझे नेते आहात, दादा आहात, आमचे कुटुंब प्रमुख आहात. या सिन्नर तालुक्यामधला चाकरमानी कोकण नंतर महाराष्ट्रातला कुठला असेल तर सिन्नर तालुक्यातला चाकरमानी सर्वाधिक मुंबईमध्ये आहे. आणि या चाकरमान्याला आजपर्यंत तिथं जावं लागत होतं. त्याचं कारण या तालुक्यामध्ये 2 परिवारांच्याकडे आलटून पालटून सत्ता आहे. हे एक शेतकऱ्याचं पोरगा आता उभं राहिलंय आणि मी फक्त इथं बोलण्याकरता समस्त भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने इथं उभं राहिलोय. तरुण म्हणून उदय सांगळे अत्यंत चांगल्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि उदय भाऊंनी कालपासून, आम्ही इथे सगळे मित्र म्हणून त्यांची तयारी करतोय. कालपासून त्यांनी सांगितलं की दादा बस आता हा शेवट आहे आणि इथनं प्रचंड उदय असणार आहे. फक्त माझी एक विनंती आहे माझ्या सिनियर ज्येष्ठ नेत्यांच्या साक्षीनं आपल्याला आहे की संपूर्ण सिन्नर तालुका अत्यंत ताकदीनं उदय सांगळ्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आपण उभे आहात का? उभे आहात का? मला फक्त इतकंच सांगायचं होतं. खरं तर वेळ अतिशय थोडा आहे, पण माझे नेते, आमचे कुटुंबाचे प्रमुख आदरणीय रविभाऊ इथे आहेत आणि विशेष म्हणजे मला आपल्या सगळ्यांना एक अत्यंत सांगताना आनंद असा होतोय की उदय सांगळ्यांची संपूर्ण जबाबदारी माझे नेते आदरणीय गिरीश भाऊंनी घेतली. भाऊ, आपण ज्या पद्धतीनं आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्याचा पालक गिरीश महाजन आहे, ज्याचा पालक देवेंद्र फडणवीस आहेत, ज्याचे पालक रवींद्र चव्हाण आहेत, भारतीय जनता पार्टी आहे, त्याला आजच्या काळामध्ये काय भीती आहे का? हे शेजारी आमचे मंगेशदादा चव्हाण बसलेत. असं नेतृत्व घडवलं, नेते घडवण्याची फॅक्टरी आहेत माझे नेते गिरीश भाऊ. आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इतकंच सांगणं आहे की उदय सांगळे अत्यंत चांगल्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये यापुढे असतील. आम्ही सगळे अत्यंत सन्मानानं त्यांच्या संपूर्ण टीमचा खूप सन्मान करू. बोलायची वेळ अत्यंत कमी आहे, पण आपल्या सगळ्यांकडनं हीच अपेक्षा करतो की उदय भाऊच्या पाठीमागे अतिशय ताकदीने उभे राहा. आमच्या डोळ्यासमोर 29 दिसतंय, आपण सगळे सोबत आहात का? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. आपण घेतलेला निर्णय, आपल्या सर्वांची साथ ही आहे ना? एकदा हात वर करून सांगा. चला, सेना भी तयार, सेनापती भी तयार. आता अडचण नाही. आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, राज्याचे मंत्री आणि ज्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने संकटमोचक म्हणून पदवी बहाल केली आणि नाशिकचं आणि गिरीश भाऊचं एक वेगळं असं ऋणानुबंध आहे, असे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारणारे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब, या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय विजयजी चौधरी साहेब, रवीजी अनासपुरे साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनानं आपण या प्रवेशाचे नियोजन केलं, ते सुनीलजी बच्छाव साहेब, माझ्या विनंतीला मान देऊन खास 40 गावून या ठिकाणी उपस्थित झाले आणि मी भाजपमध्ये यावं अशी मनापासून ज्यांची भावना होती ते आदरणीय मंगेशदादा चव्हाण साहेब, उपस्थित असलेले या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब सानप साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित ज्यांचा आणि आमचा गेल्या 2 पिढ्यांचा स्नेह आहे
माझे वडील आदरणीय पुंजाभाऊ सांगळे आणि ए.टी. पवार साहेब हे देखील मित्र होते आणि शीतल जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर भारतीताई देखील जिल्हा परिषदेमध्ये होत्या. असा 2 पिढ्याचा सहस्नेह असलेल्या माजी मंत्री भारतीताई पवार या कार्यक्रमाला कोपरगावहून खास उपस्थित असलेले तरुणांचे नेते, कोपरगाव तालुक्याचे नेते, संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय विवेक भैया कोल्हे. विवेक भैयांना मी विनंती केली की भैया आपण आलं पाहिजे, आपण देखील या ठिकाणी सिन्नर तालुक्यावर आपला प्रभाव आहे, आपल्याला मानणारा एक वर्ग या ठिकाणी आहे आणि आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वागत करतो. खास करून गेली अनेक वर्ष अनेक सामाजिक कार्यात आम्ही सोबत होतो, परंतु मी देखील पक्ष संघटनेत यावं असा आग्रह असलेले लक्ष्मणजी सावजी साहेब, विजयजी साने साहेब, अनेक मान्यवर आहे, हेमंतप्पा धात्रक आहे, शहराध्यक्ष सुनीलजी केदार आहे, गणेश भाऊ गीते आहे, सुधाभाऊ बडगेजर आहे, गिरीश भाऊ पालवे आहे, प्रत्येकाचा नाम उल्लेख करा, अपूर्व भाऊ हिरे आहे. मी खरं म्हणजे व्यासपीठाची देखील मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या सगळ्या गोंधळामध्ये अनेकांचा मान सन्मान थोडाफार मागे पुढे झाला असेल. माझे अनेक सहकारी या ठिकाणी प्रवेशासाठी येते होते, प्रत्येकानेच गिरीश भाऊंनीच प्रत्येकाला पट्टा घालावा भाजपचा, चव्हाण साहेबांनीच ही मफलर या ठिकाणी भाजपची घालावी अशा प्रत्येकाचा आग्रह या ठिकाणी होता. अनेक माझे सहकारी व्यासपीठावर येऊ शकले नाही, ते देखील अतिशय तोलाबोलाचे माझे मित्र, सहकारी, कार्यकर्ते जे व्यासपीठावर येऊ शकले नाही त्यांना देखील मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बांधवांनो, हा आपला कार्यक्रम आहे. शेवट मानपान याच्या पलीकडं आपण आज कुठल्या विचाराबरोबर चाललो आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी अमृताताई पवार आहे आणि माझ्या तालुक्यातील भाजपचे सर्व नेते, सन्माननीय भारतशेठ कोकाटे आहे, आमचे बंडू नाना आहे, सर्वच नेते, आमचे मंडल अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे प्रभारी असतील. खरं म्हणजे मी पक्षात आज नवीन आलोय आणि पक्षाच्या सगळ्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना भाऊ मी गेले 8 दिवस सगळ्यांना भेटतोय. पक्षाचा प्रोटोकॉल मी सगळ्या मंडल अध्यक्षापासून सगळ्यांना भेटलो. आपला महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण या ठिकाणी या पक्षामध्ये आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये. बांधवांनो, सिन्नरला पक्षांतर हे काही नवीन नाही. राजकीय परिस्थिती आपल्या तालुक्याची अशी निर्माण होत गेली की आपल्याला पक्षांतर हे करावं लागलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील, साहेब मी अतिशय चळवळीतून आलेला कार्यकर्ता, भाऊ मला कुठलाही राजकीय वारसा नाही, माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं. जे काय मिळवलंय विद्यार्थी चळवळीतून पुढं आलो, कॉलेजच्या जीएस झालो, युवक चळवळीत आलो, पंचायत समितीत गेलो, माझी पत्नी शीतलच्या रूपानं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आलं आणि गेली 21 वर्ष या तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी काम करतो. जी काही संधी आली असेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी केला आहे. हे तुम्ही सर्वजण या सगळ्यांचे साक्षीदार आहे. पक्षांतर का करावी लागली याचे आपण सगळे साक्षीदार आहे. राजकीय परिस्थितीच अशी होती आणि या तालुक्यातला असा एकही नेता नाही का जो निष्ठेच्या गप्पा मारेल. सगळ्या नेत्यांचे पक्षांतर झालेले. तालुक्यातली परिस्थितीच अशी निर्माण झाली की आपल्याला पक्षांतर करावं लागलं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर मधल्या काळात आपण खूप काम केले. मागच्या 1 वर्षापूर्वी आपण सिन्नर विधानसभेची निवडणूक लढवली. विधानसभा ही कधीही माझ्या मनी ध्यानी नव्हती, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. तालुक्यातली राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली, 2 नेतृत्व, दोघांनी आपापसात नुरा कुस्ती केली आणि कोण कोणत्या पक्षात कोण कोणाचा प्रचार करतंय कळायला मार्ग नाही. अवघ्या 15 दिवसात आपण विधानसभेची निवडणूक उभी केली. 15 दिवस आधी आपल्याला पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा EB फॉर्म मिळाला आणि 15 दिवसात आपण निवडणूक उभी केली. तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि आपण 1 लाख मतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. ही लढाई प्रस्थापितांविरोधात होती. मी विस्थापित आहे, मला कुठला वारसा नाही, कुठलं मोठं आपल्याकडे काही कारखाने नाही, बँका नाही, काही नाही. ही लढाई ही आपण केली. ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी आपली लढाई होती. परंतु लाखभर मतांपर्यंत गेलो
ते सामान्य माणसांच्या जीवावर आपण गेलो. एकटा लढत होतो. सगळे नेते हे आपल्या विरोधात होते. सामान्य माणसं घेऊन आपण ही निवडणूक लढवली आणि ही निवडणूक लढवत असताना आपण पराभूत झालो. लाखभर लोकांची हळहळ, त्यांच्या वेदना या मी बघत होतो. पण आपण निवडणुकीत हारलो. आपण मनाने हारलेलो नाही. आणि म्हणून कोई मुश्किल मुझे थका नहीं सकती, कोई रास्ते की रुकावट मुझे गिरा नहीं सकती, अगर जुनून है जीतने का तो कोई हार मुझे हरा नहीं सकती. या भावनेनं काम करणारे आपण कार्यकर्ते. आज सिन्नर तालुक्याचा इतिहास जर आपण बघितला, आज 3 तारीख आहे. या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नानासाहेब गडाख यांची आज पुण्यतिथी. आज नानासाहेबांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांच्या स्मृतींना मी विनम्र असं अभिवादन करतो. नानासाहेब गडाख यांनी या तालुक्यामध्ये प्रचंड काम केलं. आज मुसळगाव औद्योगिक वसाहत आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक बंधारे आणि रस्ते त्यांनी निर्माण केले. आज तुम्ही 2 नेत्यांची आठवण या ठिकाणी आपण केली पाहिजे. ती म्हणजे स्वर्गीय नानासाहेब गडाख आणि एक स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेब. दिघोळे साहेबांनी या तालुक्यामध्ये 86 किलोमीटरचा कडवाचा पाट नेला. दुष्काळी असलेला तालुका हा उलिताखाली आणला. माळेगाव सारख्या माळरानावर औद्योगिक वसाहत उभी केली. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. बांधवांनो, सहज आपल्या डोळ्यापुढे चित्र आणा. सिन्नरला जर कडवा पाट नसता, सिन्नरला जर 2 MIDC नसत्या, सिन्नरची आज परिस्थिती काय असते. आज सिन्नरमध्ये हजारो कामगार आहेत. सिन्नरची बाजारपेठ खुलली आहे. याचं कारण आहे या 2 MIDC आणि शेतकरी जो काही पूर्व भागातला समृद्ध झाला तो कडवामुळे या ठिकाणी झाला. हे शाश्वत विकास या 2 नेत्यांनी केले. मागच्या 30 वर्षामध्ये या तालुक्याच्या लोकांच्या जीवनात बदल होईल असं एक काम मला दाखवा. आज जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं सत्ता केंद्र सिन्नर आहे. सिन्नरला महायुतीतले एक क्रीडा मंत्री आहे. सिन्नर तालुक्याला जिल्ह्याचं खासदारकीचं पद आहे. 2 सत्ता केंद्र आज सिन्नरमध्ये. पण आज माझ्या सिन्नर शहरामध्ये 100 कोटीची योजना होऊन देखील दिवाळीच्या सणासुदीच्या काळात 15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही. 100 कोटीच्या योजना होऊन जर सिन्नरकरांना पाणी मिळत नसेल तर नक्की त्या योजनांचं काय झालं. एवढ्या मोठ्या सत्ता या गावात असताना त्या सत्तेचा उपयोग हा सामान्यांसाठी किती होतोय. आज सिन्नर शहराची अवस्था बकाल झाली. उपनगर प्रचंड वाढले. ड्रेनेजची व्यवस्था कोलमडून गेली आहे. रस्त्यांच्या उपनगरांची परिस्थिती कोलमडून गेली आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आणि हे सगळं करत असताना मी जेव्हा राज्यातले अनेक नेते बघतो, मी जामनेरला गिरीश भाऊ एका मंदिराचा आपण कार्यक्रम केला. मी त्या मंदिराचा कार्यक्रम फार सुंदर असं मंदिर भाऊंनी बांधलं. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. छत्रपतींची शिवसृष्टी कशी असावी आपण एकदा जामनेरला जाऊन बघा. पण राज्यात जर इतका आदर्श काम करणारे नेते आहे, आपला तालुका या विकासापासून वंचित काय. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश का करतोय. लोक तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारतील. बांधवांनो, आज देशामध्ये या देशाचे नेते, पंतप्रधान ज्यांना विश्वगुरु म्हणून अख्खं जग ओळखतंय ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे अभ्यासू आणि गणखर असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. किती आव्हान आहे, परंतु सगळ्या आव्हानांवर मात करून या महाराष्ट्राचा विकासाचा गाडा जे पुढे घेऊन जात आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आज माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेलाय. भारतीय जनता पार्टीचा विचार देशभक्तीचा विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, विकासाचा विचार आहे, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे. पण ह्या विचाराबरोबर आपण जायचं नाही तर आपण कुठं जायचं. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जावं आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य तिथं उज्ज्वल राहील ही खात्री या ठिकाणी पटलेली आहे. साहेब, मी गडकरी साहेबांचं एक भाषण ऐकलं.
रवींद्र चव्हाण साहेबांसारखा एक नेता, एका बूथचा अध्यक्ष, युनियनचा अध्यक्ष, राज्याचे PWD मिनिस्टर होऊ शकता, एका प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो. एक सामान्य कार्यकर्ता या उंचीवर फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतो. गिरीश भाऊ महाजनांसारखा एका शिक्षकाचा नेता, कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना 6-7 टर्म आमदार, मंत्री आणि या राज्याचा एक संकट मोचक म्हणून जनतेने बहाल केलेली पदवी हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते. समर्पित भावनेनं काम करण्याची शिस्त, संस्कार हे सर्व फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं. या विचारानं मी प्रभावित या ठिकाणी बांधवांनो झालेलो आहे. आणि म्हणून एक चांगल्या विचारासोबत आपण चाललोय. या तालुक्याला विकासाची दूरदृष्टी आणि विजन पाहिजे. आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भाऊ, सिन्नर हे राज्याचं विकासाचं केंद्र होऊ शकतं. सिन्नरमध्ये 5000 एकरवर आज इंडिया बुलचा प्रकल्प, 5000 एकर जमीन पडलेली आहे. 20 वर्ष झाले 5000 एकर जमिनीवर 1 इंच उद्योग यायला तयार नाही. आज नदीजोड प्रकल्पासारखा एक मोठा प्रकल्प आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज सिन्नर तालुक्यातून जाणार आहे. मी आपल्याला विश्वास देतो, जर नदीजोड प्रकल्प महायुतीच्या काळात झाला तर हा माझा सिन्नर तालुका समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा नदीजोड प्रकल्प जर होऊ शकतो ते फक्त आणि फक्त या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते खातं सुद्धा सुदैवानं गिरीश भाऊ महाजन आणि विखे पाटलांकडे ते खातं आहे. आणि म्हणून हा तालुका उद्या जर समृद्ध करायचा असेल तर या विचारासोबत आपण जाणं आज त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये येत असताना आमचे चौधरी साहेब असतील, त्यांनी मला खूप त्या ठिकाणी पाठपुरावा आणि जी काही मी विषय मांडले असेल त्या ठिकाणी केले. रवीजींचा माझा तर खूप जुना स्नेह आहे. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्यालयात ते 25-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस होतो, मी अतिशय लहान असताना त्यांना भेटत असायचो. आदरणीय बाळासाहेब सानपांचं आम्हाला नेहमीच एक कुटुंबाचे घटक म्हणून त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. आमचे मित्र निलेशजी बोरा असतील, गणेशजी गीते असतील, यांचा आमचा हा स्नेह आणि गिरीश भाऊंच्या पाठीशी तर पक्ष जरी विचारधारा वेगळी होती, परंतु ज्यावेळेस आपल्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद होतं, गिरीश भाऊ पालकमंत्री होते, पक्ष जरी वेगळे असले तरी कार्यकर्ता म्हणून गिरीश भाऊंनी आपली नेहमीच पाठराखण केलेली आहे. बांधवांनो, भाऊंना संकटमोचक का म्हटलं जातं? सिन्नरमध्ये देखील 2 वर्षापूर्वी पुराची परिस्थिती आली. आपल्या गावाबाहेरच्या देवीच्या सरस्वती नदीला पूर आला. अचानक भाऊंचा दौरा लागला आणि घराघरात जाऊन स्वतः पाहणी केली. जमिनीवर उतरणारा माणूस, लोकांचे प्रश्न आणि दुःख समजून घेणारा नेता म्हणून आज गिरीश भाऊंकडे या ठिकाणी पाहिलं जातं. भाऊ, तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे. शेवट नाशिकमध्ये आणि या सिन्नर तालुक्यात काम करत असताना जसं भारत शेठनी सांगितलं की संघर्ष आमचा मोठा आहे. प्रस्थापितांविरुद्ध आमची लढाई आहे, सत्तेविरुद्ध आमची लढाई आहे. आणि या सत्तेत काम करत असताना माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता एक माणूस जोडण्याचं काम करतोय. काहीतरी चांगलं या तालुक्यात घडावं, विकासाचं विजन आणि चांगली दृष्टी घेऊन काम करावं, या भावनेनं मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी भाऊ आम्हाला लागणार आहे. अजित भाऊ चव्हाण या ठिकाणी आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि माझे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. भाऊ, मला पक्षात आल्यावर मला माझ्यासाठी काही मागायचं नाही. मला तुमच्याकडे कुठली बदली घेऊन यायचं नाही, कुठलं टेंडर मागायचं नाही, कुठलं कॉन्ट्रॅक्ट मागायचं नाही. मला स्वतःला काहीच मागायचं नाही. मला जे मागायचं आहे ते हे माझ्या मायबाप जनतेसाठी मागायचं, माझ्या तालुक्यासाठी मला मागायचं. मी राजकीय कामापेक्षा सार्वजनिक जीवनात सामाजिक काम करणारा मी कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्या कार्यालयात आला तर दिव्यांग कक्ष आहे. या तालुक्यात रोज दिव्यांगांसाठी मी काम करत असतो. आरोग्याच्या बाबतीत मी पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे. माझा आदर्श त्या बाबतीत गिरीश भाऊ आहे. भाऊ, तुम्ही रामेश्वर नायकांना विचारा, सगळ्यात जास्त त्रास मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माझा असतो. जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी रोज उठून त्या फायले घेऊन, कोणाचं तरी ऑपरेशन असेल, कोणाचं बायपास असेल, लहान मुलांचे कामं असतील, सातत्यानं या आरोग्यामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. माझा मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आदिवासी बांधवांचे खूप प्रश्न, आजही माझ्या तालुक्यातल्या अनेकांचे जातीचे दाखले नाही.
वनजमिनीचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे, घरकुलांचे प्रश्न आहे. याच्यासाठी आपल्याला काम करायचं. समाजातला जो तळागाळातला घटक आहे त्या प्रत्येक माणसासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून हे विकासाचं विजन आपल्याला या पुढच्या काळामध्ये घेऊन खूप असं काम हे येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी सोडून, गिरीश भाऊंसारखं नेतृत्व सोडून, रवींद्र चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व सोडून, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींसारखं नेतृत्व सोडून दुसरा पर्याय आपल्याला असू शकत नाही. भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रचंड आपण काम केलं. 7 तारखेला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते नाशिकच्या जिल्हा परिषदेचं लोकार्पण आहे. भाऊ त्या इमारतीची पायाभरणी आपण केली. राज्यात 2 जिल्हा परिषद इमारती मंजूर झाल्या, एक बीड आणि दुसरी नाशिक. 55 कोटीची इमारत ही आपण आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात मंजूर केली आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज त्याचं लोकार्पण होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या जिल्ह्यातल्या 100 शाळा, शीतल सांगळे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 100 शाळा व्हर्च्युअल क्लासरूम केल्या. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं PMO ऑफिसमध्ये आपण लोकार्पण केल्या. भारतीताई पवार त्याचे साक्षीदार आहे आणि ताईंच्याच नियोजनातून आपण तो कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता. राज्यातलं सगळ्यात चांगली जिल्हा परिषद स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अमिताभ बच्चन आणि गिरीश भाऊ आणि पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पुरस्कार मिळाला. बांधवांनो, आपण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे या तालुक्याचं लौकिक आणि गौरव वाढल असंच काम या ठिकाणी केलं. भाऊ मी खेळाडू आहे, खेळाडू म्हणजे मी कुस्तीचा, बाकी याचा नाही. तुम्हाला वाटेल मी जंगली रंगीचा खेळाडू. मी खेळाडू आहे. मी कुस्ती खेळायचो, मी कबड्डीच्या संघामध्ये होतो. मी राज्यात दरवर्षी, मी सिन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी साहेब मी कबड्डीच्या स्पर्धा घेतो. या वर्षीच्या कबड्डी असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा बहुमान हा सिन्नर तालुक्याला आपल्याला मिळाला आहे. फेब्रुवारीमध्ये आपण ह्या कबड्डीच्या स्पर्धा आपण घेणार आहे. या तालुक्यातले खेळाडू घडावे. मी क्रीडा संकुल उभं केलंय. 55 पैलवान आपल्याकडे निवासी आहे. आपल्या तालुक्यातल्या पैलवानांना राजश्रय मिळावा. आपल्या तालुक्यातला कबड्डी खेळाडू असेल, कुस्तीचा खेळाडू असेल, खो खोचा खेळाडू असेल, याला राज्य स्तरावर आणि देश पातळीवर तो गेला पाहिजे, यासाठी मी सातत्यानं काम करत असतो. अशा समाजातल्या सगळ्या घटकांना आपण सोबत घेऊन काम करतोय. माझ्या महिला भगिनी, कधी मगाशी आमच्या काही महिला भगिनी म्हणणार की तुम्ही महिलांना कायम असं माग तुम्ही महिला आता साध्या राहिलेल्या नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहे. तुम्हाला मागं ठेवण्याची आमची हिंमत नाही. त्यामुळं महिलांसाठी देखील खूप काम हे येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. खऱ्या अर्थानं एकच सांगेन की भाऊ आपला आशीर्वाद या ठिकाणी मला लागणार आहे. चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी लागणार आहे. हे खरं आहे की या सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमधून आपण प्रतिकूल अवस्थेत आहे. शेवट आपल्याला लढा मोठा आहे, परंतु मी आपल्याला विश्वास देतो एक प्रामाणिकपणे हा पक्ष, सिन्नर नगरपालिका असेल, उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, या ठिकाणी हा पक्ष अधिकाधिक ताकदीने कसा उभा राहील. आपल्या कमळ हे चिन्ह घराघरापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे या पुढच्या काळामध्ये कसं करता येईल यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आणि आपला पक्ष मजबूत करेन. माझ्या जुन्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की बांधवांना आपल्याला टीम वर्क म्हणून काम करायचं. कोणी लहान कोणी मोठा नाही. आपला पक्ष फक्त आपल्याला मोठा करून दाखवायचा आहे आणि हा रिझल्ट आपल्याला गिरीश भाऊ आणि रवींद्र चव्हाण साहेबांपुढे आपल्याला निर्माण करून दाखवायचा आहे. मी सुनील बच्छाव साहेबांचं देखील या निमित्ताने आभार मानेल. अतिशय जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रत्येक हाकेला ओ देणारा, एक पक्षाचा कडवट शिस्तप्रिय कार्यकर्ता कसा असावा हे सुनील बच्छाव साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे. त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. प्रत्येकाचा नामोल्लेख करावा अशी सगळी मंडळी आहे. उद्या निवडणूक आहे, अनेक इच्छुक राहणार आहे. नगरपालिकेमध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. अनेक भाऊ येत्या 8 दिवसात तुम्हाला सिन्नरमध्ये अधिक नवीन प्रयोग मी तुम्हाला दाखवेल. काही प्रवेश या ठिकाणी आपल्याला. माझी जनतेला आव्हान आहे, किती इच्छुक असले, किती उमेदवार असले, पक्ष म्हणून जो आपला उमेदवार राहील
त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. मी तू हा विषय नाही, व्यक्तिगत स्वार्थ पद सत्ता या बाजूला ठेवा. आता एकच आव्हान आहे की आपल्याला आपला पक्ष या ठिकाणी मजबूत करायचा, पक्षाचा कार्यकर्ता मजबूत करायचा आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य या संपूर्ण कार्यामध्ये मला लाभणार आहे. मला विश्वास आहे माझ्या अनेक चांगल्या वाईट काळामध्ये तुम्ही साथ मला दिली आहे. निश्चितपणानं या पुढच्या काळात देखील तुम्ही माझ्या पाठीशी राहाल. एवढंच सांगेल, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है. आपल्याला खूप लढायचं आहे, खूप संघर्ष करायचा आहे. तुमची साथ आणि आशीर्वाद मला हवे. सगळ्यांना सोबत घेऊन आपण या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम या ठिकाणी करूया, हा विश्वास या ठिकाणी देतो. भविष्य काळामध्ये या संघर्षाच्या लढाईमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाल. आणि मी देखील तुम्हाला शब्द देतो, जो निर्णय घेईल, ती दिशा घेईल, ती या तालुक्याच्या आणि सामान्य माणसाच्या विकासासाठीच राहील, हा शब्द या ठिकाणी देतो. माझ्या शब्दांना विराम देतो. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज आमचे मित्र उदयजी साखळे, भारत कोकाटे आणि अनेक जणांनी, अनेक मान्यवर नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला. आणि हा प्रवेश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांची नावं घेतली, सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. त्यामुळे सर्व मान्यवर आमदार आहेत, माजी आमदार आहेत, खासदार आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, पत्रकार मित्र, उदय इतकं चांगलं भाषण करू शकतो हे मला माहीतच नव्हतं. मी पहिल्यांदाच भाषण ऐकलं. आम्ही आणि चव्हाण साहेब बोलत होतो की इन्व्हेस्टमेंट चांगली झाली आपली, व्याज जास्त भेटेल, व्याजासहित आपल्याला परत मिळणार आहे. विषय प्रभावीपणे मग भारत भाऊ असतील, उदयजी आहेत, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आज त्यांच्यासोबत अनेक मान्यवर आले आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्याचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजपासून आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात, मान्य आपल्या देशाचे जाहीर करतीलच, परंतु सगळे नवे जुने एकत्रित मिळून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. उदयनी सांगितल्याप्रमाणे तालुक्याचा विकास करायचा आहे, तालुक्याला पुढे न्यायचं आहे. म्हणजे अनेक गोष्टी ते बोललेत, मी काय बोलावं मला हे कळत नाही. मला आठवतं आमच्या शीतलताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या, त्यावेळेला मी पालकमंत्री होतो. आणि मला त्यावेळेला एक गोष्ट निश्चित आठवायची की मी पहिल्यांदा 90मध्ये कार्यकर्ता असताना, मी तसं लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक RSSचा, नंतर मग विद्यार्थी परिषदेमध्ये 11वी 12वीपासून, नंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये मी गेलो, भाजपमध्ये मी गेलो, सगळ्या पदांवर गेलो, राज्याच्या पदांवर गेलो. पण पहिल्यांदा 90च्या वेळेला निवडणूक, मी कॉलेज सोडून नुकताच राजकारणामध्ये भाजपत आलो. तसं लहानपणापासून मी सांगत असल्यामुळे माझी लाईन ती ट्रॅकवर ठरलेला होता. पण जागा ती रिझर्व झाली, महिलांची झाली, जिल्हा परिषदची. आमची ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ग्रामपंचायत त्यावेळेला, रामनेरची. आणि मग सगळे कार्यकर्ते म्हणायला लागले की नाही राखीव तर राखीव, वैरींना उभं करायचं. तर मी म्हटलं काही घेणं नाही देणं नाही तिथलं. म्हटलं आता तर लढलं झालं, म्हटलं आमचं मागच्या वर्षी तर कसं कामात त्रास देत आहे. तिला उभं केलं. त्यावेळेला की इतके चांगले दिवस नव्हते पक्षाला, येईल की नाही हे सांगता येत नव्हतं. निवडून बायकोला उभं केलं, ती निवडून आली. पण 2 वर्षांनी आम्हाला कन्यारत्न झालं, दुसऱ्याच वर्षी. आणि मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आमच्या सौभाग्याच्या जायच्या मुलगी ती आणि मी बसने जायचो. मीटिंग 3-3, 4-4 तास चालायची. मी बाहेर दुधाची बाटली घेऊन पोरीला
खेळत बसायचं. आणि उदयकडे शीतलवाडीकडून मला तेच आठवलं, उदय गेला कामातून. तो शिपाई यायचा, मीटिंग चालू आतमध्ये आवाज होतो तिकडे मीच, मला तरी बाहेर बसून येत होतं जवळपास. आणि ती वर्षभराची पोरगी घेऊन मी इकडे तिकडे तिला ठोकत बसायचो. असा आमचा सगळ्याचा प्रवास सुरू झाला राजकारणातला. पण ती पहिली टर्म मला शुभ झाली. ती जिल्हा परिषद झाली, सदस्य झाली. 2 वर्षाने ग्रामपंचायत निवडणुका लागल्या. 93 मी सरपंच झालो. 95ला विधानसभा लागली, पक्षाने मला तिकीट दिलं. 95ला झालो, 99ला झालो, 4ला झालो, पुन्हा 9ला निवडून आलो, पुन्हा 14ला निवडून आलो, पुन्हा 19ला निवडून आलो, पुन्हा 24ला निवडून आलो. 7 वेळा मी आमदार झालो. मला वाटलं उदयचं असं काहीतरी होईल, पण उदयने खूप वेळ घालून दिला, चुकीच्या पक्षात गेला. एका शाळेने म्हटलं की समंदर बडे गरूर से फनकारता रहा, समंदर बड़े गरूर से फनकारता रहा, कश्ती भी अपने जीत पे डटे रही, एक ही कदम गलत हुआ रहा जिंदगी में, तमाम उम्र मंजिल ढूंढते रही. एक पाय चुकीचा पडला, एक पाऊल चुकीचा पडलं, कुठे जायचं समजलं नाही, इकडे तिकडे भटकत राहिला. तसं उदयचं झालं. चुकीचा पक्ष, चांगला कार्यकर्ता, करडा वक्ता आहे, तळमळीचा कार्यकर्ता आहे, मनापासून काम करतोय, जनसेवक आहे, समाजसेवक आहे, पण चुकीच्या पक्षात गेला आणि मग विचार भटकत बसतोय. पण आज आता बरोबर ट्रॅकवर आलेला आहे. आज ट्रॅकवर आलेला आहे. आता भारतीय जनता पक्षाबद्दल तर माझ्यापेक्षा जास्त उदयनी सांगितलं. रवीजी म्हणे आपल्यापेक्षा जास्त यायला पाहिजे पक्षाबद्दल. आणि खरं आहे, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष मित्र. हा कोणाच्या एकट्याची जागिरी नाहीये. मी नेहमी सांगतो, हा पक्ष कार्यकर्त्याचा. उदयने ते सांगितलं की रवी चव्हाण सारखा कार्यकर्ता बघा, PWD मिनिस्टर झाला, आता पक्षाचा अध्यक्ष झाला. माझ्यासारखा त्यांनी सांगितलं, मी का शिक्षकाचा मुलगा, शाळा शिक्षकाचा, गुजर समाज, OBC समाजाचा आहे मी. 3000 मध्ये राहते माझ्या मतदारसंघामध्ये, 4 लाखांमध्ये 3000. मी 7व्यांदा निवडून आलो, एकदा सरपंच झालो, 8व्यांदा आलो. माझी बायको 6-7 वेळा कंटिन्यू नगरात दक्ष देते. लोक म्हणतात दुसरं नकोच, तुमच्याशिवाय नकोच कोणी म्हणताय. का म्हणतायत, कशामुळे होतंय, याचं कारण असेल ना. आज भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पुन्हा आपण काय सांगतो लक्षात घ्या, बाकी पक्षांच्या बाबतीमध्ये कशी परिस्थिती आहे. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, ते निवृत्तीच्या मार्गावर आले, त्यांना पुढचं त्यांचा अध्यक्ष निवडायचं आहे. त्यांनी अजितदादांचं नाव नाही घेतलं, त्यांनी सुप्रियाताईंचं नाव सांगितलं. अजितदादामध्ये काही कर्तृत्व नाही का, आहे, होतं, पण पुतळ्यापेक्षा मुलगी बरी. उद्धव ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, सगळ्यांना आपल्याला आदर आहे त्यांच्याबद्दल. बाळासाहेब खरवडे आकस्मितच गेले. त्यानंतर कोण, त्यांच्या सोबत काम करणारे इतके त्यांचे सहकारी होते, रात्रंदिवस काम करणारे, कोणीच नाही. सगळे बाजूला आमचे उद्धवजी आले. राज ठाकरे सुद्धा कर्तृत्वावर होते, पण त्यांचं नाव आलं का नाही. उद्धवजी आले. उद्धवजी त्यांच्यानंतर आता कोण आलं, आदित्यजी, छोटे राजकुमार. म्हणजे सगळे गेले. इतके वर्ष रस्त्यावर भांडले, झुंजले, मोर्चे काढले, जेलमध्ये गेले. स्वर्गीय बाळासाहेबांबरोबरचे त्यांचे सगळे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, पण एकाचे नाव नाही. आता छोटे राजकुमार पुढे आलेले. केंद्रामध्ये आपण चला, गांधी परिवाराशिवाय कोणाचं नाव आलं का आतापर्यंत, नाहीच. नेहरू त्यांचाच परिवारातले, गांधी, इंदिरा गांधी, राहुल गांधी, कधीतरी राजीव गांधी, सोनिया गांधी, सगळे गांधीच गांधी. त्यांना पक्षाचा अध्यक्ष सापडत नाही आतापर्यंत कोणाला करावं म्हणून. आमच्या परिवाराशिवाय पुढेच नाही, काहीच नाही. भाजपात तसं आहे का. अटल बिहारी वाजपेयी 45 वर्ष खासदार होते, 15 वर्ष मंत्री होते, पंतप्रधान झाले. त्यांच्या घरातलं कोणी नाव ऐकलं का तुम्ही, यांच्या परिवारातला नसेल मुलगा, नसेल लग्न केलं, पुतणे आहे, भाचा आहे, कोणी आहे, कुणीच नाही. अडवाणी एवढे मोठे नेते होते, आहे त्यांच्यानंतर कोणी, कुणीच नाही आहे. मोदीजी आहेत आता,
ते आता किती वर्ष झाले? 30 वर्ष झाले मंत्री आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री होते 15 वर्ष, आता पंतप्रधान आहेत 15 वर्ष. त्यांच्यानंतर तुम्ही कोणाचं नाव ऐकलं का की मोदी नंतर हा त्यांचा भाचा पुतण्या, नाही त्यांचं लग्न नाही, त्यांना मुलगा असेल, परिवार नसेल, पण कोणीतरी आजोबाचा नातेवाईक बघितलं असं? कोणीच नाही. गडकरी साहेब आहेत, कोणी आहेत? कोणी नाही राजकारणात. आणि म्हणून मी म्हणतो की हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काम करणाऱ्या माणसाची कदर या ठिकाणी होते, काम करणाऱ्या माणसाची. मोदीजींसारखा रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा कार्यकर्ता हा देशाचा 3 वेळा पंतप्रधान होऊ शकतो, 3 वेळा गुजरातचा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही सोपी गोष्ट आहे का? काय त्यांचं काय? त्यांच्या घरामध्ये परिवारामध्ये कोण होतं? कोणीच नव्हतं. पण कोणी नसताना फक्त हा चांगला कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे, चांगलं काम करू शकतो म्हणून मोदीजी असतील किंवा आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते असतील, शाळा मास्तराचे मुलं असतील, आम्ही इतक्या वेळा आमदार होतोय. 15 वर्षाने मी पण मंत्री आहे, रवीजी मंत्री झाले. किती लोकांचे नाव सांगू मी आपल्याला? अनेक लोक आहेत. अगदी छोटे छोटे कार्यकर्ते होते, पानटपरे चालवणारे होते, पण भाजी दुकाने लावलेले लोक आहेत. ते आज आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. फक्त हे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतं, दुसऱ्या पक्षात होणार नाही. दुसऱ्या पक्षात माझ्या पोराचं काय, माझ्या भाच्याचं काय, माझ्या पुतळ्याचं काय, माझ्या मुलीचं काय, हा परिवारवाद सगळीकडे चालेल. देशामध्ये तुम्ही कुठलाही पक्ष बघा, ते रिजनल पार्टी उत्तर प्रदेशमध्ये बघा, बिहारमध्ये बघा, तामिळनाडूमध्ये बघा, आंध्रामध्ये बघा, कुठेही जा तुम्ही, परिवारवाद. माझ्यानंतर कोण, माझा वारस कोण, यातच सगळे अडकलेले आहेत. पण भाजप यापेक्षा वेगळा आहे. म्हणून पार्टी विथ डिफरन्स हे जे भाजपला म्हटलं जातं ते असं आहे. काम करणारा माणूस असेल तर त्याची किंमत होईल. म्हणून उदय सारखा कार्यकर्ता आम्हाला गवसलेला आहे. या ठिकाणी भारत सारखा कार्यकर्ता असेल. अजूनही माझ्या ओळखीचे आहेत एक जिल्हा परिषद सदस्य मिशीवाले, ज्यांच्याबद्दल मी ऐकल्याने सांगितलं, मी थोडी माहिती घेतली. कारण लोक तर खूप सांगतात मी असा, मी तसा, मी तसा, पण आम्ही बारीक, आम्ही कसं आहे दुर्मिळ पाहूनच बघतो, भिंग काच घेतो आम्ही. विचारा जर कसं काय काम यायचं म्हणून. चांगले कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते, रात्रदिवस काम करणारे कार्यकर्ते. मित्र, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, जमिनीशी जोडून राहा. तुम्हाला कोणी हरवू शकत नाही, कोणी तुम्हाला पाडू शकणार नाही. आमच्यासारखे कार्यकर्ता, मी तुम्ही म्हणता संकट मोचक आहे, कुठेही पोचतो, कुठेही जातो. खरं आहे, मी केरळला पाणी आलं तर तिथे 10 दिवस पाण्यामध्ये राहतो. मी कुठे उत्तराखंडमध्ये लाईटसाठी झालं, मी 5-6 दिवस तिथे चाललो गेलो. काश्मीरमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला, मी दुसऱ्या दिवशी सकाळी पेलगावमध्ये जाऊन बसलो. कुठेही असू द्या, राज्यातलं सोडा बाहेरही जातो. पण कसं शक्य आहे? कारण मतदारसंघामध्ये मला एवढा वेळ द्यावाच लागत नाही. मी महिन्यातले 30 दिवसामधले 25 दिवस बाहेरच असतो. मी मतदारसंघात जातच नाही. कार्यकर्ते बघतात सगळं काम, ते त्या ठिकाणी बघतात. उदयने सांगितल्याप्रमाणे उदय इतकं प्रामाणिकपणे काम करतो. मला आरोग्याचं काम त्याचं मला माहिती. रामेश्वरकडे सगळ्यात जास्त वेळ जाणारा माणूस कोण असेल तर उदय सांगणे, मतदारसंघातला माणूस आहे. शेवटी काय असतं, आता पूर्वीसारखं राहिलं नाही. गाय वासरू नका विसरू, चिन्ह मिळालं की कोण कुठे कुठे निवडून यायचं. काश्मीरचा माणूस बुलढाण्यात निवडून यायचा. दे द्या, इंदिराजींची तिकीट दे द्या, काँग्रेसचे दे द्या. आता तसं नाही आहे. आता काम 5 वर्ष तुम्ही एकदा जरी चुकून निवडून आले, पुढच्या वर्षी लगेच विचारतो, म्हणतो भाऊ कुठे होता एवढा दिवस, दिसला बी नाही. हां, घरी आला तर दरवाजा उघडला नाही, फोन केला तर फोन उचलत नाही. पूर्वीसारखी परिस्थिती आता नाही आहे. पूर्वी नुसतं काँग्रेसचं तिकीट मिळालं की माणूस डोळे बंद करून देऊन येतात, फिर का नको फिरू. पूर्वी काहीच नव्हतं. आमची काय परिस्थिती होती, कोणी विचारत नव्हतं, कोणी विचारत नव्हतं. पण आज तसं नाही आहे. आज काम करणाऱ्या माणसाची किंमत आहे. तुम्ही काम कराल तर दुसऱ्या टीमला निवडून द्याल, तिसऱ्याला. हे सोपं नाही आहे. 3दा 4दा 5दा 6दा 7दा 8दा निवडून येणं हे आता एवढं सोपं राहिलेलं नाही. लोक लगेच हिशोब मागतात. काय केलं, पूर आलता तेव्हा कुठे होता तू? हां, आम्ही पाण्यात डुबत होतो. कोरोनामध्ये कुठे गेला होता तू? हां, आम्हाला इंजेक्शन मिळत नव्हतं, तू घरी जाऊन जपून राहिला उद्धवजींसारखं. मी कॉम्प्युटर पाहतोय. असं नाही चालत आता. आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाची किंमत आहे. जो काम करेल तो एकदा आणि 10 वेळा निवडून देईल. उदयमध्ये मी तेच गुण बघतोय या ठिकाणी. खरं मी ते गुण त्याच्यामध्ये बघतोय. तो जे काम करतोय, ज्या पद्धतीने काम करतोय. मी इलेक्शनचे 2-3 महिने मतदारसंघात पाय ठेवत नाही. कोणाला मतदान द्या असं सांगायला ते 200 खेड्यामध्ये मी जातच नाही. शेवटच्या दिवशी मतदारच्या दिवशी जातो मी. कोणाला विचारा माझ्या मतदारसंघात. 2-3 महिने मी महाराष्ट्रभर प्रचार करत फिरतो. एकही दिवस मतदारसंघात जात नाही. कोणाला म्हणते मला मतदान करा, तरी लोक मला निवडून देतात.
पण 5ही वर्ष काम करावं लागतं, लोकांच्या सुखादुखाचे वाटे करून व्हावं लागतं, त्याच्यासाठी धावून जावं लागतं. अपघात झाला, अटॅक आला, स्पाईनचा त्रास झाला, काही आपण कसं परिस्थिती होत्या, आम्ही जर धावून गेलो नाही तर नंतर आम्हाला पुढे विचारणार नाही मतदानाच्या वेळेला. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये उदयजी जो उल्लेख केला, माझ्या मतदारसंघामध्ये मी 35-40 वर्षामध्ये एवढ्या लोकांना मुंबईला घेऊन गेलो, एवढ्या लोकांची ऑपरेशन केली, एवढ्या लोकांना मदत केली, 1 रुपया न लागू देता त्याला इथून घेऊन जायचा, तिथे राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, झोपण्याची सोय, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, आणि पुन्हा त्याला बरं करून घरापर्यंत आणून द्यायचं. त्या लोकांनी, त्याच्या घरच्या लोकांनी जरी मला मतदान केलं तरी मला दुसरीकडे मतदान वगैरे जायला गरजच पडत नाही. मित्र, असं काम करा, असं काम. जमिनीशी आपली नाळ असली पाहिजे. नाही तर एकदा निवडून आला की भाऊचे काचच खाली उतरत नाही. भाऊ पुढे दिसता का नाही, काळे काच आहे, कोण बसलं की समजत नाही मला. आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे, मग पुढच्या 5 वर्षाला आला की लोक बोलता भाऊ काच बी खाली गेले नाही आपले, आता कसे काय आले, आहे की नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला जमिनीशी जुळून राहा, लोकांची नाड तुमची तुटताच कामा नये. असं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. सिन्नरमध्ये तर आपल्याला विक्रमच करायचा आहे यावेळेला. तुम्ही सगळे जण एवढ्या मोठ्या संख्येत आहात, इतके सगळे मान्यवर, इतके सगळे तोलामोलाचे लोक या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला काहीही कठीण नाही, काहीच कठीण नाही. यावेळेला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, एक हाती आपल्याला ताब्यात घ्यायचे आहे, एक हाती ताब्यात घ्यायचे. लोक तयार आहे, जनता तयार आहे. आज मोदीजींच्या नावामुळे आज बघा देशामध्ये कधी आपण असा प्रसंग बघितला का? आपल्याला पूर्वी अमेरिकेचे म्हणजे पंतप्रधान आपल्याला कधी आमंत्रण देत नव्हतं, कधीच बोलत नव्हतं ना, चीनवाले बोलत होते. आज सगळे पाय घड्या टाकतायत, विनवण्या करतात, हात जोड खाली वाकून ट्रम्प सारखे राष्ट्राध्यक्ष हमारे आओ, अमेरिका में आओ, हम आए के आपके यहाँ. चायना सारखे राष्ट्रपती या ठिकाणी येत आहेत. काय होतंय, सगळे चित्र बदललेलं आहे. आधी आम्ही बाहेर देशामध्ये जायचो, अनेक वेळेला गेलो, बाहेर आम्ही गेलो सरकारी कामानिमित्त, निमित्त, तो लोकांना इंडिया सांगितलं की लोक असे बारीक डोळे करायचे, हा इंडिया हे आले उदार शब्द लोक सगळे, हे काही गरज नाही सगळे. पण आज आम्ही जेव्हा बाहेर जातो, जेव्हा सांगतो इंडिया, भारत, हिंदुस्थान, लोक एकदम स्वागत करतात, कुठल्याही देशाचे असो. ओ इंडिया, यू आर फ्रॉम इंडिया, हो मोदीजी म्हणतो, हा मोदीजी. एवढा अभिमान वाटतो आम्हाला. मित्र, आज मोदीजीमुळे एवढा मोठा नावलौकिक आमचं झालेला आहे, त्यांचा झालेला आहे, देशाचा गौरव सगळीकडे होतोय. असा एक पंतप्रधान आम्हाला मिळालेला आहे की त्यांनी सगळं देशाचं चित्र बदलून टाकलेलं आहे. 11व्या नंबरवर आपण अर्थव्यवस्थेत होतो, आज आम्ही कुठे आलोय, आज 5व्या-4थ्या नंबरवर आलेलो आहे. विश्वगुरु देशाला करण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे. विकासाच्या दृष्टीने आमची घोडदौड जोरात चाललेली आहे. आज तुम्ही सगळीकडे रस्ते बघा, रेल्वे बघा, विमानतळ बघा, इंडस्ट्रीज बघा, सगळ्या ठिकाणी. अगदी शेवटचा माणूस झोपडीतला, अगदी गावाच्या बाहेर राहणारा, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्याला सुद्धा घर मिळालं पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे, त्याला धान्य मोफत मिळालं पाहिजे, त्याच्या घरी स्वयंपाकाची भांडी गेली पाहिजे, त्याला 1000 रुपये त्याला अल्पभूधारक शेतकऱ्याला घरी मिळाले पाहिजे शेताच्या कामासाठी, लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळाले पाहिजे. कोण होता पर्यंत गरिबी हटायचे नारे दिले गेले, पण गरिबी हटली कुठे? काय केलं कोणी? काहीही केलं नाही काँग्रेस सरकारने. आता खऱ्या अर्थाने शेवटचा माणूस अंत्योदय, त्याला जगण्याचा अधिकार आहे, म्हणून त्याला सगळं मिळालं पाहिजे. सारे कारागीर आहेत, त्यांच्या पेट्या येतात, त्याच्यामध्ये सगळं साहित्य. दुपारी मध्यान्ह भोजन आहे, कामावर कारागीर जातो, नाव नोंदणी करा, दुपारी घरपोचण्यासाठी कामावर डबा जातो बिल्डिंगवर काम करणाऱ्या माणसाचा. ते स्वप्नासारखं आहे, हे सोपं नाही आहे. अनेक 100 योजना सांगितली तुम्हाला, मुलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, किती योजना आहेत. आणि म्हणून मला वाटतं की असा एक कार्यक्षम पंतप्रधान आपल्याला ठिकाणी मिळालेला आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा एक जोरदार मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. एक विजन असलेला मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून हे राज्य असेल, देश असेल, आता वेगाने झपाट्याने पुढे चाललेलं आहे. आणि अशा पक्षाचे आता आम्ही सदस्य आहोत, अशा पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि याचा अभिमान तुम्हाला सर्वांना असला पाहिजे. आता बाकीचं काही दिवसांनी बघा, तुम्हाला काही दिसणार नाही, सगळं सपाट होऊन जाईल मैदान, सगळं सपाट. यावेळेला निवडणुकामध्ये बघा, महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी निवडणुका लढतो. आता पुढच्या काळामध्ये बघा, तुम्हाला कुठे यांना किती ओरडू द्या, आता सकाळचा भोंगा बंद झाला 2 महिने, असं मी ऐकलं, मला कळालंय, म्हटलं बंद झालेलं आहे. पण काय खोटं बोल पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोल, मनात येईल ते बोलायचं, वाटेल तसं बोलायचं, अर्वाच्य बोलायचं, आमच्या भगिनी ऐकू शकणार नाही अशी शिवीगाळ करायची. काय उपयोग आहे? कामं करून दाखवा,
कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराची पायरी ओलांडली नाही. 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झाले, 2दा-3दा फक्त मंत्र्यात आले असतील, 2दा-3दाच, नंतर कधीच नाही आले. आणि तुम्ही म्हणता. आता परवा मी ऐकलं आमचे राऊत साहेब म्हणत होते आमचे ठाकरे साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. मला धन्यवाद. आता काय विचार देशाचं? मुख्यमंत्री असताना म्हणून घराची पायरी ओलांडून इथपर्यंत जाऊ शकत 2 किलोमीटर. आता यांना पंतप्रधानांची स्वप्न तुम्ही पाहतात. राहुल गांधींना पंतप्रधान करायला तुम्ही निघालेला आहात. कुठे बाळासाहेबांचे विचार, कुठे त्यांचं ते हिंदुत्व आणि कुठे तुम्ही चाललेला आहात? आता राहुल गांधीला करा म्हणताय. म्हटलं वा रे वा, शिवसेना कसला उभाटा, त्या पार उभाटाचा फकुटा करून टाकला यांनी सगळ्यांना. काही राहिले. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे, आपल्या सगळ्यांनी आता तयार राहायचं आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये फक्त कमळ खुललं पाहिजे. तिथे महायुती आहे, तिथे मग दृश्यमान असेल, त्या ठिकाणी आमचं दाजीदाराची पार्टी आहे, ती त्या ठिकाणी असेल, आमचं घड्या असेल, याशिवाय दुसरं दिसताच कामा नये. त्यासाठी सर्वांनी आपण सिद्ध व्हावं. जायचं आहे आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना. पुढची मिटिंग आहे 4:15 वाजता उडायचं आहे. पण पहिल्यांदा सिन्नरला सभा घेतली, आपल्याशी खूप बोलायचं होतं, म्हणून आपलाही थोडा जास्त वेळ या ठिकाणी घेतला. पण अनेक कार्यकर्ते सगळे नवे जुने मिळून आपण सगळे कामाला लागूया. सगळे, कुठे भेदभाव नाही, कुठे वाद नाही, विवाद नाही, सगळे आम्ही एक आहोत. जुने किती कार्यकर्ते आहेत आमच्याकडे? ते पद्माकरजी आहेत आमचे, गुजराती. मला वाटतं ते आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी नाही आहेत. या ठिकाणी गंगाधरजी वडकर काकाजी या ठिकाणी आलेले आहेत. भाऊसाहेब शिंदे आहेत, नामदेवजी दळवी, ते पण मला वाटतं नाही आहेत, स्वर्गवासी आहेत. पण किती वर्ष झालेत पक्षाच्या स्थापनेपासून हे लोक या ठिकाणी आहेत. संघापासून त्याच्या आधीपासून या ठिकाणी लोक आहेत. कधी पक्ष सोडण्याचा विचार त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आलेला नाही, कधी आलेला नाही. आमच्या मनात नाही आला. आम्ही लहानपणापासून 5वी वर्षाच्या संघाचा स्वयंसेवक, आमच्या मनामध्ये तो ठिकाणी विचार आला नाही. आज या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे. आता हा शेवटचा प्रवेश. आता याच्यापुढे दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश नाही. उदयच्या मनात जरी काय आलं तरी शीतल त्याला सांभाळायची जबाबदारी तुम्ही आता या ठिकाणी. मी म्हटलं अध्यक्षांनी ज्या वेळेला उदयच्या गळ्यामध्ये पट्टा टाकला, आमची शीतलताई बाजूला उभी होती. त्यावेळेस ते टाकायचं होतं. यार म्हटलं हिला टाका, नाही तर दोघे परत बटवारा करतील. तुझ्या गळ्यात टाकलेलाच ते पट्टा तुला. असं होतं अजिबात कामा नाही. पण मला विश्वास आहे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, हाडाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचं निष्ठेने त्या ठिकाणी काम करतील याबद्दल आमच्या मनामध्ये संदेह नाही. तुमच्या सोबत आलेली सगळी टीम, सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांचं पुन्हा मी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जरा गावागावामध्ये पोचवण्यासाठी तुमच्यासारखं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये सिन्नरमध्ये आलं. आणि विशेष करून या प्रवेशाला इथे येण्याचं कारणच एक, भरत भाऊ सांगत होते सिन्नरमध्ये या. मला असं वाटायला लागलं की रोज लोक सांगायला लागले की सिन्नरमध्ये या, सिन्नरमध्ये या. भरत भाऊला सांगितलं की बाबा तुम्ही तिकडे या, आपण तिकडे करू. पण एवढ्या वेळा जर कोणी सिन्नरवासी सांगतायत की भाजपा म्हणून या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल, आणि म्हणून खास तुमच्या आग्रह खातर हा या ठिकाणी येऊन तुमचा प्रवेश आणि भरत भाऊंना दिलेलं आश्वासन हे पाहण्यासाठी मी इथे खरं तर आलो. आज उदयजींशी जी तळमळ आहे सिन्नर आणि सिन्नरच्या या तालुका आजूबाजूच्या परिसरासाठी नवा अध्याय असे बॅनर्स येताना सर्व ठिकाणी पाहत आलो, तेव्हा असं वाटत होतं की एखादा कार्यकर्ता ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला त्याच्या प्रवेशा पाठीमागे नक्की काय आहे. परंतु इथे आल्यानंतर उदयजींचं भाषण ऐकल्यानंतर हा नवीन अध्याय जे मी पाहत आलो आणि नंतर माझ्या समोर एक वारीचा असणारं पुस्तक
हे माझ्या समोर ठेवलं आणि ते चालताना लक्षात आलं की एक विजनरी नेता जो विजन ठेवून काम करू शकतो असं आज नेतृत्व भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज आलंय. मी उदय असेल, त्यांच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते असतील, शीतलताई असतील, या सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण प्रवेश केल्याबद्दल मी मनपूर्वक आपलं सर्वांचं धन्यवाद देतो. आणि मी आपणा सर्वांना आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत, प्रत्येक गावामध्ये समृद्धी गेली पाहिजे, प्रत्येक शेतकरी कष्टकरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रातील आमचं सर्वांचं नेतृत्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जो विचार करतायत, ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत महाराष्ट्राची दिशा केली पाहिजे. आणि म्हणून शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाच्या जीवनाला एक आकार कसा देता येऊ शकतो यासाठी गावागावातील असणारा प्रत्येक युवक असेल, या प्रत्येकाला दिशा देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. खरं तर पक्षाचा विचार घेऊन या भागामध्ये अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते काम करतायत, परंतु या सगळ्याला उभारी येणाऱ्या काळामध्ये देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. त्यामुळे पायाला भिंगरी लावणारा कार्यकर्ता, डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर असणारा कार्यकर्ता उदयच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय, याचं मला फार कौतुक करावं असं वाटतंय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचे नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी हे फक्त हाकेला साथ देत नाही, सबका साथ सबका विकास म्हणून प्रत्येकाला मदतीचा हात देत नाही. एका SMS वरती कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जर कोण असेल तर तो देवा भाऊ आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे चिंता करू नका. 2029 आणि 2029च्या तयारीला ज्या ताकदीने तुम्ही विचार करताय, आम्ही सर्वजण व्यासपीठावरील आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर, तुमच्या साथीने, तुमच्या या समोर बसलेल्या सर्व सिन्नरवासियांबरोबर राहू एवढंच आपणा सर्वांना आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा आज ज्यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.